विज्ञानप्रेमी जन हो. विज्ञान हा केवळ अभ्यासाचा विषय नाही, ती जिज्ञासेच्या आकाशात मुक्त संचार करणारी विचार शृंखला आहे. मानवाच्या उत्क्रांतीचा कणा आणि भविष्याच्या प्रगल्भतेचा दीपस्तंभ म्हणजे विज्ञान. आणि हाच दृष्टिकोन बाळगून विज्ञान शिक्षक मंडळाने गेली 25 वर्षाहून अधिक काळ रत्नागिरी जिल्ह्यात ज्ञानाचा अखंड प्रवाह वाहता ठेवला आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रयोगशीलतेची ज्योत चेतवून नवसंकल्पनांचे तारे प्रज्वलित करण्याचे कार्य हे मंडळ अव्याहतपणे करत आहे. गेल्या वर्षी विज्ञान शिक्षक मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये सर्वानुमते बदल झाले. श्री सुदेश कदम यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षपदाची जबाबदारी तर कार्यवाह म्हणून श्री सुभाष सोकासने यांनी कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळाने भविष्यातील उपक्रमांचे नियोजन केले. डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून व्हॉट्सॲप गटांच्या माध्यमातून तालुका विज्ञान मंडळ व जिल्हा विज्ञान कार्यकारिणी विद्यार्थ्यांचे आणि विज्ञानप्रेमी शिक्षकांचे एक अभिनव नेटवर्क निर्माण केले गेले. या वर्षभरात विविध उपक्रमांचे सुंदर आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा, रत्नागिरी येथील राबा शिर्के विद्यालयामध्ये विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी एक ज्ञानदीप उजळणारा सोहळा संपन्न झाला. यानंतर राष्ट्रीय नाट्योत्सव स्पर्धा, गुरुवर्य अ देसाई ज्युनियर कॉलेज हातखंबा येथे सृजनशीलतेच्या नाट्यमंचावर वैज्ञानिक कल्पनांचे रंग साकारले गेले. देसाई शाळेच्या संघाने जिल्हास्तरावर उत्तुंग कामगिरी करत राज्यस्तरावरही यश संपादन केले. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनियर कॉलेज नानीज येथे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नवनिर्मितीच्या सूत्रांमध्ये अचूक बसवून त्यांचे तंत्रस्नेही सादरीकरण झाले. हॅकॅथॉन स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी संकल्पनांना चालना देण्यासाठी हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा कमलाबाई विस्पुते इंग्लिश मीडियम स्कूल रत्नागिरी या ठिकाणी संपन्न झाली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी तांत्रिक सृजनशीलतेचा आविष्कार घडवत विविध समस्यांसाठी अभिनव उपाय सुचवले. या स्पर्धेमुळे संशोधन वृत्ती आणि तंत्रज्ञानाच्या दिशेने नवचैतन्य निर्माण झाले. यानंतर विज्ञान रंजन स्पर्धा, गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ विज्ञान प्रेमाचा महोत्सव ठरलेली ही स्पर्धा यंदा पहिल्यांदाच 3 केंद्रांवर घेण्यात आली. रत्नागिरीऐवजी लांजा केंद्र नव्याने निर्माण झाले. नेहमीप्रमाणे चिपळूण आणि नव्याने दापोली केंद्राची त्यात भर पडली. यामुळे अनेक तालुक्यांना या संधीचा लाभ घेता आला. JSW फाउंडेशन या फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी रील मेकिंग आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली. रील्स मेकिंगचा विषय होता भारतीय रूढी परंपरा आणि त्यामागील विज्ञान, आणि निबंध स्पर्धेसाठी विषय होता आहार आणि आरोग्य. JSW फाउंडेशनचे CSR हेड श्री अनिल ददी साहेब यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी या नाविन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार यासाठी या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेस नवे घुमारे फुटण्यास मदत केली. याचबरोबर शिक्षकांसाठी सुद्धा माझे शैक्षणिक अनुभव या संकल्पनेवर आधारित स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये शिक्षकांनी शिक्षणातील नाविन्यपूर्ण प्रयोग प्रभावीपणे मांडले. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनामागे अनेक मान्यवरांचे मोलाचे योगदान आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी आदरणीय श्रीमती सुवर्णा सावंत मॅडम, विज्ञान विषयक कार्यभार सांभाळणारे उपशिक्षणाधिकारी श्री गोपाळ चौधरी साहेब, तसेच श्री नरेंद्र गावंड साहेब आणि डॉक्टर शिवलकर साहेब प्राचार्य डाएट रत्नागिरी यांचे दूरदर्शी मार्गदर्शन हे मंडळाच्या कार्याचा आधारस्तंभ ठरले आहे. तर भरीव स्वरूपाचे आर्थिक सहकार्य JSWचे आदरणीय श्री अनिल ददी साहेब यांचे लाभले आहे. विज्ञान शिक्षक मंडळाच्या अथक परिश्रमांची आणि ज्ञानस्नेही दृष्टिकोनाची ही तेजस्वी कहाणी विद्यार्थ्यांसाठी नवे क्षितिज उघडत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारे आणि जिज्ञासेच्या नवनव्या वाटा शोधणारे हे मंडळ
पुढील काळातही अधिक तेजाने कार्यरत राहील आणि विज्ञान शिक्षणाला नवीन उंची गाठण्यास मदत करेल. जय विज्ञान, जय भारत.